कोण आरटीओ का? हो बोलतोय साहेब. आमदार मांगर बोलतो. साहेब नमस्कार. बोला ना साहेब. नमस्कार. अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या, गरीब लोकांच्या. जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या. आपण आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे आरटीओ साहेब. नाही ना साहेब, आता कसं आहे माहितीये का, थेंबा थेंबाने तळस असतं म्हणल्यासारखं. थेंबा थेंबाने काहाच्या शेट उपटायचं तळस असते का हो? हा, गोरगरिबाच्या गाड्या पकडता, लाईनच्या गाड्या कुठं शेट उपटायला पकडता का तुम्ही? हा, हुशारा धावता. थेंबा थेंबाने काहाच्या माहिती चिन्याचं थेंबा थेंबाने तळस साचायले का? हो रे, थेंबा थेंबाने तळस साचणार वाल्या. हॅलो, गोरगरिबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या. मलिदा तिकडून भेटला की 20 क्लोज आणि इकडे गोरगरिबाच्या मायला घोडे लावायचे का? हे धंदा आहे का तुमचा? हो रे, आता असं बोलल्यावर मी काय बोलणार सर? अशा बोलले नाही, आम्हाला सांगायची गरज नाही. पीएचडी आहे माझी. हा, पीएचडी आहे म्हणलं याच्यात. आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही. थेंबा थेंबानं तळ साचते त्या गरीबाचं. थेंबा थेंबानं तळ साचवता का तुम्ही? चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी? त्याच्याकडे पर्ची देता तुमची. आगाव नाटकं करू नका. ती गाडी सोडून द्या साहेब. गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये. काय शेतकऱ्याची नाही म्हणता? शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून दिला ना फोन. शेतकऱ्याची गाडी आहे. हॅलो हॅलो, हा, त्या शेतकऱ्याची गाडी आहे. गाडी सोडून देते. शेतकऱ्याचा फक्त म्हणताय. इकडं ऐका आरटीओ साहेब, गाडी सोडून द्या. नाही तर मला तुम्हाला सांगतो 26 तारखेपर्यंत मी बिझी आहे. 27-28 तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही. जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहते आरटीओची. किती पाण्यामध्ये येत तुम्ही. हात जोडून विनंती आहे, गाडी सोडून द्या ती. सदरील ऑडिओ क्लिपची पुष्टी मराठी न्यूज करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी. आणि मित्रांनो, आपलं मत या रेकॉर्डिंगबद्दल आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावं. आणि ही रेकॉर्डिंग सर्व सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. ती म्हणजेच की संतोष बांगर आणि आरटीओ अधिकारी शेतकऱ्याची गाडी पकडून त्याला परेशान करत होतं पैशासाठी. त्याकरिता संतोष बांगर यांनी कॉल करून आरटीओ अधिकाऱ्याची चांगलीच घेतली. तर आपण बघू शकता मित्रांनो. आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की जाणवा आणि सबस्क्राईब नक्की करा.